नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, सावळ्याची जणू सावली या मराठी सिरियलचे लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, काल आपण पाहिलं की जगन्नाथजींची कशी धमाकेदार एंट्री जी आहे ती बुलेटवरून झालेली असते. मंदिरामध्ये सगळे अमावस्या, दीप अमावस्या सेलिब्रेशन करण्यासाठी गेलेले असतात. तिथे देवाची पूजा अर्चना सगळं काही चालू असतं. अचानक सारंग जो आहे तो बाहेर दिवे लावण्यासाठी जात असतो आणि त्यानंतरच ऐश्वर्या जी आहे ती 2 माणसं हायर करून त्यांना सांगते की या मंदिरातली लाईट घालवून टाका म्हणून. आणि ते दोघं मंदिरातली लाईट घालवतात आणि त्यानंतर सारंगवरती हमला करण्याचा सुद्धा त्यांचा प्लॅन असतो. पण त्याचपूर्वी तिथे सावली ही आहे ती पोचत असते आणि सारंग लाईट गेली म्हणून जोरजोरात आई आई म्हणून ओरडत असतो आणि तोपर्यंतच तिथे तिलोत्तमा आणि घरातले सगळे पोहोचत असतात. तिलोत्तमा बघते की सावली आणि सारंग दोघांनी एकमेकाला मिठी मारून ते उभे आहेत आणि त्यानंतर तिलोत्तमा म्हणते, तू तू मुलगी इथे कशाला आलीस? तुला सांगितलं होतं मी इथे येऊ नकोस म्हणून. आणि सारंगला विचारते की काय झालं सारंग तुला? तू ठीक आहेस ना म्हणून. कोणी घालवली लाईट असं ती विचारायला लागते. आणि त्यानंतर सारंगला म्हणते, सारंग बाळा तू ठीक आहेस ना? तुला काही होत तर नाही ना? त्यावरती सारंग म्हणतो, हो आई, मला सावलीनं येऊन माझा हात पकडला म्हणून मी ठीक आहे आता. आणि त्यानंतर मात्र तिलोत्तमा सावलीकडे बघत राहते. तोपर्यंत तिथे येतात ते म्हणजे जगन्नाथजी. कारण की तिलोत्तमा ही सावलीला बोलायला सुरुवात करत असते की तुला किती वेळा सांगितलं माझ्या मर्जीविरुद्ध वागत जाऊ नको, तरीसुद्धा तू माझ्या मनाविरुद्धच वागत असतेस. आत्ता पण तुला सांगितलं होतं की घरामध्येच थांब, तरीसुद्धा तू आमच्यामध्ये दखलंदाजी करण्यासाठी आमच्या मागे मागे मंदिरामध्ये आलीस. त्यानंतर जगन्नाथजींना असं बोलणं तिलोत्तमाचं खटतं आणि ते बोलतात, तिलोत्तमा मेंदळे, तुम्हाला मी सांगितलं होतं अगोदरच की सारंगच्या जीवाला धोका आहे म्हणून, त्यामुळे तुम्ही मंदिरात जाऊ नका. तरीसुद्धा तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला नाही आणि मंदिरामध्ये आलात. पण सावलीला माझ्यावरती विश्वास आहे आणि ती माझ्यावरती विश्वास ठेवून तिनं सारंगचा जीव वाचवलेला आहे. त्यानंतर ते तिला सांगत असतात की पण सावलीला रूममध्ये कोंडून ठेवण्याचा प्रयत्न हा ऐश्वर्याने केलेला आहे. तिच्या दरवाजाला कडी लावूनही तिच्यासमोर निघून आलेली आहे आणि सावली मात्र जिन्यातून उडी मारून एवढा जीवाची पर्वा न करता ती सारंगसाठी धावत पळत इथं आलेली आहे. आणि त्याच मुलीची किंमत तुम्हाला नाही आहे, तिचं प्रेम तुम्ही ओळखू शकत नाही आहे, ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यानंतर जगन्नाथजी सांगतात आणि या मंदिरामध्ये लाईट घालवण्याचं कामसुद्धा ऐश्वर्याचंच केलेलं आहे तिने. आणि त्यानंतर तिलोत्तमा ऐश्वर्याकडे रागाने बघते आणि तिला विचारते, ऐश्वर्या हे सत्य आहे का? तू सावलीला रूममध्ये कोंडून बाहेर आलेस का निघून? त्यानंतर ऐश्वर्या म्हणते, मॉम पण मला ही मुलगी. पण ऐश्वर्या असं बोलत असतानाच तिलोत्तमा म्हणते, मला कारणं नको आहेत. मला फक्त एवढं सांग की तू तिला रूममध्ये कोंडून आलीस का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो म्हणून. आणि त्यानंतर तिलोत्तमा तिच्या कानाखाली मारते आणि तिला म्हणते, ऐश्वर्या हे तू काय केलंस? तुला माहीत आहे ना की मला अशा गोष्टी आवडत नाहीत म्हणून. एखाद्याच्या जीवाशी खेळणं ही चांगली गोष्ट नाही आहे म्हणून. त्यानंतर मात्र तिथे येतात पोलीस आणि पोलीस जगन्नाथजींना अटक करण्यासाठी आलेले असतात. जगन्नाथजी म्हणतात, माझं इथलं काम आता झालेलं आहे. आता मला अटक केलं तरी काहीच हरकत नाही. आता मी कुठेही यायला तयार आहे, अगदी नरकात नेलं तरीसुद्धा. कारण माझ्या मुलीच्या चेहऱ्यावरती आता मला समाधान दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरती मला आता आनंद दिसत आहे आणि त्यामुळे मी कुठेही जायला तयार आहे. आणि जगन्नाथजी तिथून निघून जातात. इकडे मात्र आता ऐश्वर्या रागाने घरी गेलेली असते. त्यानंतर तिच्या मागे मागे आता सगळेच घरातले घरी जायला निघत असतात. पण सावली सारंगचा हात धरते आणि म्हणते, मला तुमच्यासाठी प्रार्थना करायची आहे. तुमच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे मला एक दिवा इथे लावायचा आहे. आपण दोघे मिळून इथे दिवा लावूयात म्हणून. आणि ते दोघे देवाला दिवे लावत असतात आणि देवाचा आशीर्वाद प्राप्त करत असतात. सावलीसुद्धा देवाकडे प्रार्थना करत असते की माझ्या सारंग सरांची रक्षा करा म्हणून.
आणि त्यानंतर ते दोघे आनंदाने घरी जातात. घरी गेल्यानंतर आपण पाहतो की ऐश्वर्या जी आहे ती बॅग भरत असते. या आजच्या झालेल्या अपमानावरती तिला वाईट वाटत असतं आणि त्यामुळे तिला हे घर सोडून जायचं असतं. तेवढ्यात तिथं येते तिलोत्तमा आणि त्याच्या मागे मागे घरातले सगळेजण येत असतात. ऐश्वर्या, तू हे काय करत आहेस असं तिलोत्तमा तिला विचारते. तेव्हा ऐश्वर्या सांगते, मॉम मी हे घर सोडून निघून जात आहे. कारण या घरामध्ये माझी कोणालाही किंमत नाही आहे, रिस्पेक्ट नाही आहे. कारण या घरामध्ये सतत मला कमीपणा दाखवला जातो आणि सतत माझ्या चुका मला दाखवल्या जातात. तेव्हा तिलोत्तमा म्हणते, पण तू जे सावलीबाबत केलं ते बरोबर आहे का ऐश्वर्या? कारण तुला असं करायला नको होतं. तर ऐश्वर्या म्हणते, तुम्ही बाहेरच्यांच्या बोलण्यामध्ये येता हमेशा आणि माझ्यावरती आरोप लावत असता. त्यांचंच तुम्हाला खरं वाटत असतं. हा मला मान्य आहे की मी या मुलीला रूममध्ये बंद करून ठेवलं. पण याचा अर्थ असा नाही की मी सारंगच्या जीवाशी खेळले आहे. तुम्हाला सारंग जितका इम्पॉर्टंट आहे तितका मलासुद्धा सारंग इम्पॉर्टंट आहे. माझ्या फॅमिलीचा भाग आहे. मी त्याला माझी फॅमिली मानते. मी कशाला तिच्या जीवाशी खेळू आणि मी कशाला त्याला त्रास देऊ? हे साफ चुकीचं आहे मॉम. तुम्ही असे आरोप माझ्यावरती लावायला नको होते. ते पण तुम्ही बाहेरच्यांचं ऐकून माझ्यावरती आरोप घेतला. मी आजपर्यंत या घरासाठी किती राबले आहे. मी किती ह्या घरातल्या सगळ्यांसाठी सगळे आनंदी राहावे, खुश राहावे म्हणून प्रयत्न करत असते. पण आज माझ्यावरती असा जीव घेण्याचा आरोप लागलेला आहे आणि हे मी सहन करू शकत नाही. हां, मला मान्य आहे की ही मला मुलगी नाही आवडत. मला वाटत नव्हतं की तिने मंदिरामध्ये यावं म्हणून मी तिला कडी लावली होती. पण याचा अर्थ असा नाही की मी तिच्या जीवाशी खेळले आहे म्हणून किंवा मला सारंगला काही इजा पोचवायची होती. मला चांगलंच माहीत आहे मॉम, सारंग तुमचा किती लाडका आहे आणि घरातल्या सगळ्यांचाच तो लाडका आहे आणि या घरासाठी त्याची किती गरज आहे ते. आणि त्यामुळे मी चुकूनसुद्धा कधी स्वप्नात पण हा विचार करू शकत नाही. पण मॉम तेव्हा तिथे नेमकी तारा बोलते, हो मॉम, मलासुद्धा वाटतंय की वहिनी असं काहीच करणार नाही. हां, त्या थोड्याशा लालची आहेत, थोड्याशा कपटी आहेत, पण एवढ्या पण नाहीत की कोणाच्या जीवाशी खेळू शकतील म्हणून. त्या असलं काम करणार नाहीत आणि त्यावरती ऐश्वर्याला मात्र राग येतो आणि ऐश्वर्याचा नजर जाते ती तारावरती आणि तिला आठवतं की मॉम, तुम्हाला माहीत आहे का मंदिरामध्ये भैरवी काकी आली होती, म्हणजेच ताराची आई. तिने सुद्धा आपल्याला धमकी दिली होती की ती बोलली होती की मी तुमच्या मुलांच्या जीवनात अंधार करेन म्हणून. तुम्हाला आठवतंय का मॉम हे? हे सगळं तिथून गेल्यानंतरच घडलं आहे. मग कशावरून हे भैरवी काकींनी केलं नसेल म्हणून. भैरवी काकीच आपला एकमेव दुश्मन आहे आणि त्यांनी आपल्याला समोरासमोर धमकी आणि चॅलेंज दिलं आहे म्हणून. जसं की त्या बोलल्या होत्या की तुमच्या मुलाच्या जीवनात मी अंधकार करणार आहे म्हणून आणि त्याच वेळी नेमकं त्या गेल्यानंतर मंदिराची लाईट ही गेलेली आहे. हे तुम्ही विसरताय मॉम. आणि त्यानंतर ऐश्वर्या तिथून निघून जाते आणि सगळ्यांच्या डोक्यामध्ये एक किडा, जो संशयाचा किडा असतो, तो सोडून जाते भैरवीसाठी. आणि त्यानंतर तिलोत्तमा आणि सगळ्यांच्या डोक्यामध्ये भैरवीचे विचार चालू होतात की हां, ऐश्वर्या बोलते ते खरं आहे. हे सगळं भैरवीनंच केलं असणार आहे. कारण तिने साफ साफ शब्दामध्ये आपल्याला धमकी दिलेली आहे. आणि त्यानंतर तिलोत्तमा मात्र गप्प बसत नाही. ती तिथून आता हॉलमध्ये आलेली असते. तोपर्यंत ऐश्वर्या आणि तारा दोघी बोलत असतात आणि तारा म्हणते की हे काय, तुम्ही माझ्या मॉमचं नाव घेतलंत म्हणून? त्यावरती तारा म्हणते, ऐश्वर्या तिला म्हणते की हो का, तुला वाटत नाही का हे सगळं तुझी मॉमसुद्धा करू शकते म्हणून? कारण की ती पण तुझ्यासारखीच आहे ना, असं तारा तिला सांगत असते. हो, करू शकते, कारण मॉमसुद्धा ऐश्वर्या वहिनी तुमच्यासारखीच आहे. तिलासुद्धा दुसऱ्यांचं वाईटच करायला खूप आवडतं म्हणून. आणि त्यानंतर तारालासुद्धा तिचं काही सुखदुःख वाटत नाही. आणि त्यानंतर आता आपण पाहतो की तिलोत्तमा जी आहे ती तिथे येते आणि त्यानंतर तिलोत्तमा ऐश्वर्याला म्हणत असते, ऐश्वर्या, तू जे काही केलंस त्याबद्दल मला काही घेणं देणं नाही आहे. म्हणजे मलासुद्धा ती मुलगी आवडत नाही. मीसुद्धा त्या मुलीला या घराचा हिस्सा मानत नाही. पण एखाद्याच्या जीवाशी खेळणं ही चांगली गोष्ट नाही आहे. मलासुद्धा ती मुलगी पसंत नाही आहे या घरामध्ये. पण याचा अर्थ असा नाही की आपण तिच्या जीवाशी खेळायचं आहे म्हणून.
या घरामध्ये वाईट काही होऊ नये, त्यामुळे दुसऱ्या कोणाला त्याचा त्रास होणार नाही याची दक्षता ऐश्वर्या पण घेतली पाहिजे. मलासुद्धा ती सावली या घरातून कधी हाकलून देईन असं झालेलं आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी तिच्या जीवाशी खेळत आहे म्हणून. आणि तू सुद्धा ही गोष्ट इथून पुढे लक्षात ठेव. मला या घरामध्ये कोणतेच भांडण, कलह नको आहेत. यामुळे आपल्याच घराचं नुकसान आणि नाव खराब होणार आहे. त्यामुळे हे तू चांगलं लक्षात ठेव की सारंगला सावली पसंत आहे आणि त्याच्या जीवनामध्ये जोपर्यंत तिची इम्पॉर्टंट आहे तोपर्यंत आपण काहीही करू शकत नाही आहे. त्यामुळे सारंगचं जोपर्यंत तिच्यावरती प्रेम आहे तोपर्यंत आपल्याला काहीही करता येणार नाही. ही गोष्ट तू चांगली लक्षात ठेव. आणि तोपर्यंत तिथं सारंग आणि सावली येतात. आणि त्यानंतर तिलोत्तमा म्हणते, ऐश्वर्या तू आत्ताच्या आत्ता सारंगची आणि सावलीची माफी माग म्हणून. ऐश्वर्या म्हणते, ठीक आहे मॉम, मी माफी मागते. आणि त्यानंतर सावलीच्या जवळ ऐश्वर्या जाते आणि तिचा हात हातात घेते आणि सावलीला म्हणते, सावली मला माफ कर म्हणून. आणि त्यानंतर ऐश्वर्या फक्त तिच्या हातामध्ये हात ठेवते आणि तिला वाटते की हिला काही माफी मागायची गरज नाही, एवढंसं पुरेसं आहे. पण सारंग सांगतो, हातात हात नको, माफी माग ऐश्वर्या वहिनी, असं तिला स्पष्ट शब्दात तो सांगतो. मग ऐश्वर्या सावलीची अगदी स्पष्ट शब्दामध्ये माफी मागत असते की सावली मला माफ कर, माझं चुकलं म्हणून. आणि त्यानंतर आपण पाहतो की तिलोत्तमा आणि ऐश्वर्या हे सगळे असताना तारा म्हणते तिथं, झालं तर हा आजचा विषय आता इथे संपला म्हणून. त्यानंतर तिलोत्तमा म्हणते की संपला? हा विषय आता संपलेला नाही आहे. अजून मला भैरवीची जिरवायची आहे. भैरवीला मला सबक शिकवायचा आहे आणि तिला भेटायला मला जावं लागेल. त्यानंतर तिलोत्तमा भैरवीच्या घरी जाते एवढ्या रात्री आणि भैरवीला बाहेरूनच आवाज देत असते. तर भैरवी कोण आवाज देते म्हणून बाहेर येते. तर बघते तर तिलोत्तमा रागाने तिला आवाज देत असते. भैरवी म्हणते, काय गं, तू तर माझ्या घराची पायरी चढणार नाहीस बोलली, मग आज कशी इथे आलीस? तेव्हा तिलोत्तमा म्हणते, नीट बघ, मी तुझ्या घरात आलेली नाही आहे, घराच्या बाहेर उभी आहे म्हणून. आणि त्यानंतर भैरवी म्हणते, कशाला आलीस माझ्या दारात तरी? तेव्हा तिलोत्तमा म्हणते, तू यायला मला भाग पाडलेला आहेस. तू माझ्या मुलांच्या जीवनात अंधकार करणार होतीस आणि माझ्या सारंगवरती हमला तूच केलेला आहेस. तेव्हा भैरवी हसते आणि म्हणते, हे काय बोलत आहेस तू? हे बघ, असले घाणेरडे वार मी करत नाही, मी मोठा वार करत असते. आणि तुझ्या सारंगवरती हमला करायचा माझा काय संबंध? त्याने माझं काय बिघडवलं आहे? ज्याने माझं बिघडवलं आहे मी त्याच्यावरतीच वार करणार ना, नको त्याच्याशी बदला घ्यायची मला घाणेरडी सवय नाही आहे म्हणून. त्यानंतर तिलोत्तमा तिला सांगत असते की हे बघ भैरवी, तुझ्यामुळे जर माझ्या घरात कोणालाही कोणताही त्रास झाला तर मी तुला सोडणार नाही. ही माझी तुला वॉर्निंग आहे आणि माझी लास्टची धमकी समज तू. त्यानंतर भैरवी म्हणते, हे बघ, असे पाठीमागून वार करणं ही माझी लायकी नाही आहे आणि मी असे वार पाठीमागून करत देखील नाही आहे. त्यामुळे तू विसरून जा की हा हमला मी केला असेल म्हणून. त्यामुळे माझ्यावरती आरोप लावण्याच्या अगोदर तू एवढी मोठी मेंदळ्यांची मालकीण आहेस. तू स्वतः सबूत गोळा कर आणि स्वतः ठरव की हा हमला कोणी केला असेल म्हणून. आणि दोघींचं चांगलंच तिथं भांडण जुंपलेलं असतं. त्यानंतर आता बघूया की उद्याच्या भागामध्ये नेमकं काय होणार आहे ते.